महाराष्ट्र के हिंगोली जिले में बीती रात एक के बाद एक 4 भूकंप के झटके महसूस किए गए, जिसके बाद लोगों में डर का माहौल बन गया। भूकंप के झटके जिले के करीब 40 गांव में महसूस किए जाने की जानकारी सामने आई है। जानकारी के मुताबिक पहला झटका देर रात 1:37 पर महसूस किया गया, जिसकी तीव्रता 4.6 रिक्टर स्केल दर्ज की गई। इसके बाद रात 2:15 पर 3.6, 2:17 पर 3.9 और सुबह 3:23 पर 4.1 रिक्टर स्केल की तीव्रता का चौथा झटका महसूस किया गया। भूकंप का केंद्र हिंगोली जिले के पांगरा शिंदे और शिरली गांव के आसपास बताया जा रहा है। झटकों के बाद कई लोग डर के कारण घरों से बाहर निकल आए और पूरी रात सड़कों पर गुजारी। हालांकि अब तक किसी भी तरह के जान माल के नुकसान की सूचना नहीं है, लेकिन कुछ घरों की दीवारों में दरारें आने की जानकारी मिली है। हिंगोली के कलेक्टर राहुल गुप्ता ने प्रभावित इलाकों का दौरा कर स्थिति का जायजा लिया और नुकसान का पंचनामा कराया जा रहा है। उन्होंने लोगों से अपील की है कि घबराएं नहीं, सतर्क रहें। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते